नरेंद्र मोदी यांच्यामध्ये एक बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। या ठिकाणी निर्णय देखील घेण्यात आलेला आहे। आता तर पहा, जो काय पीक विमा आहे जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या डायरेक्ट सरकारने उद्याची तारीख नमो शेतकरी योजनेसाठी आता फडणवीस केलेले आहे। यांनी तात्काळ बँकांना आदेश देखील दिले आहेत। आता या त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी आज सोन्याचा दिवस उजळलेला आहे। खूप मोठी 12 जिल्ह्यामध्ये उद्या नमो शेतकरी योजनेचे 7व्या हप्त्याचे 2000 रुपये येणार आहेत। शेतकऱ्याच्या 12 जिल्ह्याची यादी या ठिकाणी तुम्ही आता लगेच आता पाहिजे, तुम्ही पाहू देखील शकता। तर पहा, काही ठिकाणी पेपर मध्ये देखील आलेले आहे की नमो शेतकरी योजनेचा 7वा जर या यादीमध्ये उद्या 12 जिल्ह्यामध्ये जमा करण्याचे आदेश 100% विभागाला यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। 18 जिल्ह्याची यादी आज प्रसारित करण्यात आली आहे। उद्या उर्वरित 12 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी आजच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का नक्की तुमच्या पाहून घ्या। बँकेच्या खात्यामध्ये या आता यादीमध्ये दिले जाणार आहे। तुमचा जिल्हा असेल परंतु तर तुम्हाला देखील पीक विमा 100% मिळणार आहे। परंतु पीक विमा मिळवण्यासाठी येणार नाही। सर्वात महत्त्वाचे काम देखील करावे लागणार आहे। 12 जिल्ह्यामध्ये शेतकरी उद्या 2000 पाहून घेऊया सोडले जाणार तुम्हाला आहे। कोणते काम करायचे आहे। शेतकरी त्याचप्रमाणे तुम्हाला तात्काळ हे 2 कागदपत्रे या ठिकाणी जमा करायचे आहेत। काही बँका वगळण्यात देखील आलेल्या आहेत। 75% अग्रिम पीक विम्याचा 100% लाभ या ठिकाणी मिळू शकेल। तर महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। म्हणजे राज्य सरकारने अलीकडे 3178 कोटी रुपयाचा पीक विमा नुकसान भरपाई देखील मंजूर केलेले आहे। आता तुम्ही पाहत असाल गेल्या 15 दिवसाच्या पाठीमागे अतिवृष्टीने आता हे पैसे तुम्हाला येणार आहेत। शेतकऱ्याचं त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचे नुकसान झाल्यामुळे अखेर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्याला मदत करण्यासाठी उद्या तुम्हाला पीक विमा मंजूर केला आहे। अतिवृष्टीने अवकाळी पाऊस गारपीट यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अखेर पीक विमा मिळणार आहे। विशेष म्हणजे या मदतीचा काही भाग या आधी शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये सुद्धा जमा झालेला आहे। म्हणजे तुम्हाला पहिला टप्पा शेतकऱ्यांना मिळाला आहे। आता उर्वरित जी रक्कम आहे ती लवकरच आता तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे। म्हणजे तुम्हाला बँकेच्या खात्यामध्ये रक्कम 24 तासांच्या केला जाणार आहे। तुमच्या खात्यावर आता उद्या सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी तुम्हाला 12 वाजेपर्यंत सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाच्या 14 बँकेत तर शेतकरी बांधवांपैकी पीक विम्याचं नुकसान भरपाईचं स्वरूप काय नमो शेतकरी महाराष्ट्र एक कृषी प्रधान राज्य असून सरकारच्या माध्यमातून बहुतांश जनता हा शेतीवर अवलंबून आहे। गेल्या काही वर्षांमध्ये हवामान बदलाच्या परिणामामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरं जातोय। तर हे काही संकट करायचं आहे। लक्ष देऊन पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बँकेला तुमचं जर आधार कार्ड महत्त्वपूर्ण निर्णय ठिकाणी लिंक केलेला असेल आता तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत त्या ठिकाणी या ठिकाणी जाणून घेऊया। यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो 75% अग्रिम पीक विमा अंतर्गत या योजनेच्या बँका देखील रद्द करण्यात आले। 10,000 रुपये मिळणार आहे। कारण देखील शेतकरी मित्रांनो तुम्हाला 10,000 करण्यात आलेल्या बँका कोणत्या मिळणार आहे। 14 बँका ज्या चालणार नाहीत। पहा शेतकरी मित्रांनो पहिला पीक विम्याचा जो पहिला टप्पा होता शेतकरी योजनेचा उद्या खूप कमी जसे 1,500 रुपये हेक्टरी देखील एवढे पैसे शेतकऱ्यांना विमा मिळाला माध्यमातून म्हणजे 4 एकर शेत असेल करण्यात आलेले आहे 7,000 रुपये याप्रमाणे पैसे मिळाले। परंतु आता 10,000 रुपये हेक्टरी प्रमाणे रक्कम 14 बँकेमध्ये तर शेतकरी बांधवांनो बघा शेतकरी मित्रांनो डीबीटी मार्फत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यासाठी तुम्हाला अतिशय महत्त्वाचं काम करायचं आहे। शेतकरी योजनेचे 2,000 रुपये तर तुम्हाला हा पीक विमा मिळणार आहे। यादीची आहे काम कोणतं आहे तुम्हाला या ठिकाणी मी वाचून दाखवणार आहे। शेतकरी बांधवांनो बघा त्या सरकारच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओला लाईक यादी देखील आलेले आहे। तात्काळ लाईक करून घ्या आणि या व्हिडिओमध्ये 2,000 रुपये आणि 14 बँकेत आता हे तुम्हाला माहिती व्यवस्थितपणे समजेल कोणत्या 14 बँकेत सोडले जाणार आहे। तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचं काम तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे। तर ही रक्कम आहे जी 10,000 रुपये रक्कम आहे ते म्हणजे जे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होईल। शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व विभागाचं नुकसान भरपाईचं वाटप करणार आहे। म्हणजे मित्रांनो पहिल्यांदा जेवढे काही विभाग आहेत सर्व विभागामध्ये या ठिकाणी नुकसान भरपाई पीक विमा मिळणार आहे। सगळ्यात पहिली बँक आहे ते म्हणजे युनियन विभागातील शेतकऱ्यांना विशेष अशा गरजा लक्षात घेऊन यामध्ये खात्यातील नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आता तुमचा नमोचे आपण या ठिकाणी 2,000 रुपये यादी देखील या ठिकाणी पाहूया। आयडीबीआय बँक या ठिकाणी पहिला जिल्हा तो म्हणजे लगेच जाऊन घेणार पहिला विभाग नमो शेतकरी तो म्हणजे पहिला विभाग म्हणजे नाशिक। नाशिक हा विभाग नाशिक विभागामध्ये
त्यानंतर द्राक्ष, सगळ्यात कांदा मोठी आणि बँक इतर नगदी ती पिकाचे बँक म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये स्टेट बँक ऑफ नुकसान झाले इंडिया. होते. यामध्ये तर या जर विभागातील तुमचं शेतकऱ्यांना नमो शेतकरी विशेष योजनेचे मदत- पैसे 2,000 रुपये विशेष मदत या मिळणार आहे. बँकेच्या खात्यामध्ये बघा, सुद्धा येणार आहे. द्राक्षाची त्यानंतर निर्यात या खाजगी बँकेत भागातून जर खूप विचार मोठ्या केला प्रमाणात होत तर खाजगी असते. बँकेत सुद्धा अवकाळी सगळ्यात मोठी पावसामुळे बँक ती म्हणजे या ठिकाणी काही नुकसान देखील झाले. त्याची HDFC भरपाई बँकेमध्ये पीक विम्याचा नमो दुसरा शेतकरी टप्पा योजनेचे 2,000 रुपये येणार आहेत. या 75% बँकेत तुमचं अग्रिम शेतकऱ्याचं पीक खातं विम्याच्या असेल तर या शेतकऱ्याच्या बँकेत खात्यामध्ये सुद्धा या येत्या पैसे 24 येणार आहेत. तासामध्ये त्यानंतर जमा होणार आहे. पाचवी बँक आहे ते तर म्हणजे या इको बँक. यामध्ये इको नाशिक बँकेमध्ये विभागाचा सुद्धा पैसे पहिला लवकरच येणार नंबर आहेत. लागलेला आहे. दुसरं पाहिलं गेलं नाशिक तर, विभागातील जेवढे काही सुद्धा खेडेपाडे आहेत ते या तेवढे या बँकेमध्ये उद्या ठिकाणी पैसे या येणार आहेत. यादीमध्ये त्यानंतर बघा समाविष्ट शेतकरी करण्यात मित्रांनो, आले आहेत. यामध्ये त्यांना जर तुमचं सुद्धा खातं हा असेल, पीक विमा मिळणार खुलं आहे. असेल सर्वांनी जास्त आता खातं पुढील खोललेलं विभाग आहे, तो यामध्ये म्हणजेच यामध्ये पुणे. सुद्धा पैसे सोडले पुणे जाणार आहेत. विभागानंतर ते म्हणजे अहमदनगर, पोस्ट आताचं ते ऑफिस, अहिल्यानगर. पोस्ट ऑफिस बँक. दुसरा या बँकेमध्ये जिल्हा तो सुद्धा म्हणजे नमो सोलापूर. सातव्या हप्त्याचे 2,000 सोलापूर रुपये येणार जिल्ह्यातील आहेत. देखील सर्व त्यानंतर शेतकऱ्यांना सर्वात जास्त सर्वाधिक बँकेचे मदत खाते या खोलले ठिकाणी जाणार मिळणार आहे. म्हणजे त्यानंतर महाराष्ट्र आता या बँक. ठिकाणी महाराष्ट्र बँकेत जिल्हा सुद्धा तो म्हणजे नमो अहिल्यानगर. शेतकरी योजनेच्या तो सातव्या आताच हप्त्याचे पाहायला पैसे गेलं तर उद्या ते या अहमदनगर ठिकाणी म्हणजेच 2,000 शेतकरी रुपये येणार आहेत. मित्रांनो, तर सर्वाधिक सर्वांनी लक्ष मदत देऊन या बघा. अहिल्यानगर या त्यानंतरची जिल्ह्याला आठवी मिळणार बँक आहे. आहे. या आठवी बँक जी आहे भागामध्ये ते म्हणजे ऊस, बँक ऑफ बटाटा, बडोदा. बँक ऑफ कोबी बडोदा या पिकाचं मोठ्या या प्रमाणामध्ये बँकेमध्ये नुकसान सुद्धा झाले नमो होते. शेतकरी योजनेसाठी आणि या ते ठिकाणी पैसे येणार पुणे आहेत. विभागातील ती सुद्धा चांगली शेतकरी बँक आहे. असतील, यामध्ये पुण्याच्या सुद्धा 2,000 विभागातील रुपये ऊस उद्या येणार उत्पादनासाठी आहेत. आधुनिक तंत्रज्ञान त्यानंतर वापरण्यास बँक प्रोत्साहन ऑफ देणे इंडिया, देखील येणार आहे. बँक ऑफ इंडियामध्ये तर सुद्धा सोलापूर सर्व जिल्ह्याला शेतकऱ्यांचे देखील खाते असतात. पीक विमा तर या मिळाला देखील आहे. शेतकऱ्यांमध्ये सुद्धा नमो शेतकरी अहिल्यानगर या योजनेचे 2,000 जिल्ह्याला रुपये देखील पीक विमा उद्या मिळाला येणार आहे. आहेत. आता तर पुढील नंतर विभाग बघा, लगेच समजून घ्यावा. त्यानंतर जी 10वी या बँक ठिकाणी आहे ते आपण म्हणजे पाहून इंडियन घेऊया. बँक. शेतकरी इंडियन मित्रांनो, बँकेत सुद्धा या कोल्हापूर 2,000 हा रुपये विभाग पैसे येणार कोल्हापूर आहेत. विभागातील सातारा, त्यानंतरची सांगली आठवी बँक आणि आहे कोल्हापूर कॅनरा बँक. या ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांना कॅनरा सुद्धा बँकेत या खातं ठिकाणी आहे मदत देण्यात त्या येणार आहे. बँकेमध्ये सुद्धा या पैसे येणार विभागामध्ये आहेत. साखर नमोचे कारखान्याची पैसे येणार संख्या आहेत. जास्त असल्याने त्यानंतरची 12वी ऊस बँक आहे ती म्हणजे उत्पादक देना बँक. शेतकऱ्यांना या देना बँक मदतीचा ज्या विशेष फायदा शेतकऱ्यांची होणार देना आहे. बँकेमध्ये आता खाते ऊस आहेत उत्पादक त्या नाही तर शेतकऱ्यांना सुद्धा कापूस, नमो शेतकरी हरभरा, योजनेचे पैसे ज्वारी, येणार आहेत. जेवढे दुसरी काही बँक आहे ते पिकांचं म्हणजे नुकसान ICICI झालंय, बँक. आता त्या ICICI सर्व बँकेत पिकांना सुद्धा ज्या नुकसान भरपाई शेतकऱ्यांचे मिळणार खाते आहे. आहेत परंतु त्यांच्या खात्यामध्ये जास्तीत नमो जास्त शेतकरी ऊस योजनेचे उत्पादक पैसे शेतकऱ्यांना उद्या जमा व्हायला भरपाई सुरुवात मिळू होणार आहे. शकेल. नमो आता शेतकरी शेतकऱ्यांच्या बांधवांनो, 7व्या हप्त्याचे पैसे दुसरा या पाहायला गेलं बँकेत तर या वाटेगाव, बँकेत सुद्धा जमा शिराळा, होणार आहे. कवठेमंकाळ दुसरी बँक आहे ती म्हणजे या पंजाब गारपिटीमुळे नॅशनल झालेली बँक. पंजाब नुकसानाची नॅशनल भरपाई बँकेमध्ये सुद्धा पीक विम्याच्या पैसे दुसऱ्या शेतकऱ्याचे टप्प्याला पैसे या प्राधान्य बँकेमध्ये देण्यात सुद्धा येणार जमा होणार आहे. आहेत. या विभागातील सगळ्यात मोठी भूमिगत सरकारी बघा, बँक आहे. त्यानंतर पातळी, तुम्हाला पाणी त्यामध्ये पातळी पैसे वाढवण्यासाठी शेतकरी मित्र विशेष तुम्हाला योजना 7व्या देखील या हप्त्याचे ठिकाणी राबवण्यात 2,000 रुपये येणार आहेत. परंतु शेतकरी मित्र या आता तुम्हाला भागातील 14 शेतकऱ्यांना बँका पीक विम्याचा सांगितल्या. दुसरा तर या टप्पा 14 बँकेमध्ये येत्या 24 कोणकोणत्या तासामध्ये बँका जमा होणार खाते आहे. उघडले असेल आता पुढील तर तुम्हाला विभाग या तो म्हणजे ठिकाणी पैसे येणार. छत्रपती संभाजीनगर. मग आता 12 आता जिल्ह्यामध्ये छत्रपती कोणत्या संभाजीनगर पैसे येणार आहेत ते सुद्धा जालना नक्की बघा असेल, शेतकरी बीड मित्रांनो. असेल, या या जिल्ह्यातील ठिकाणी तुम्ही शेतकऱ्यांना सुद्धा बँकेच्या मदत खात्याचं मिळणार आहे. तुम्ही आधार कार्डला बघा, लिंक केलं मराठवाड्यातील असेल दुष्काळी तर तुम्ही परिस्थितीमध्ये बिनधास्त राहायचं. या भागातील सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितले आर्थिक की मदत या तुमच्या ठिकाणी बँकेच्या मिळणार खात्याला आहे. तुम्ही त्यामुळे आधार कार्ड आता लिंक त्यांना करून देखील ठेवा. एक मदत हे मिळू घ्यायचं शकेल. आहे. आता हे देखील, शेतकरी बांधवांनो लगेच सांगितलंय गंगापूर, तुम्ही लिंक केलं असेल तर अंबड, बिनधास्त राहायचं परळी आहे. या तालुक्यातील बँकेबद्दल शेतकऱ्यांना जर सुद्धा पहिला तातडीची प्रॉब्लेम आहे मदत तो म्हणजे पोहोचवण्यात येत आहे. पूर्णपणे या आता भागातील क्लिअर कपाशी करण्यात आलेलं आणि आहे. सोयाबीन मित्रांनो पिकाचे आता 14 नुकसान झालेलं आहे. त्यांना देखील मदत एका मिळणार आहे. जर आता बँकेत तुमचं पुढील खातं विभाग खोललं असेल अत्यंत गरजेचं त्या असणार आहे. ठिकाणी तो तुम्हाला शेतकरी उद्या सकाळी 7 बांधव वाजल्यापासून म्हणजे रात्री लातूर 12 विभाग. वाजेपर्यंत लातूर केव्हाही विभागामध्ये तुमच्या लातूर बँकेच्या विभागामध्ये खात्यावरती लातूर, 2,000 रुपये जमा नांदेड, होणार आहेत. परभणी, तुम्हाला मिळणार हिंगोली देखील आहेत. या सर्व आता जिल्ह्यातील तुम्हाला शेतकऱ्यांना पुढचा प्रश्न सांगतो तो 24 म्हणजे तासाच्या कोणत्या आतमध्ये 12 सर्व जिल्ह्यामध्ये मदत उद्या मिळणार आहे. नमो शेतकरी आणि योजनेचे शेतकऱ्याच्या बँक 2,000 रुपये खात्यामध्ये येणार आहेत. जो ठीक पीक आहे विम्याचे शेतकरी पैसे मित्रांनो ते जमा होणार तुम्हाला आहेत. मिळणार आहेत. अनेक शेतकऱ्याच्या बघा, कारण खात्यामध्ये राज्य पीक सरकारच्या विम्याचे पैसे जमा व्हायला माध्यमातून देखील सुरुवात स्पष्टपणे झाली म्हणा आहे. आहे की या भागामध्ये एकदम आम्ही सर्वच्या मका, सर्व 36 हरभरा जिल्ह्यामध्ये या पिकांचे पैसे मोठ्या सोडू शकत प्रमाणामध्ये नाही. नुकसान झाले कारण होते. यामुळे तर लातूर बँकांना विभागाला खूप देखील अडचण आहे. या राज्य ठिकाणी सरकारच्या पीक विम्याचा माध्यमातून दुसरा टप्पा मिळणार जो आहे. नमो शेतकरी आता पुढील योजनेचा विभाग 7वा लवकर हप्ता पाहून घ्या. त्यामध्ये आणि फसवणुकीच्या घटना त्यानंतर सुद्धा घडत अमरावती हा आहेत. विभाग म्हणजेच आता अमरावती हप्ता विभागामध्ये सोडला बुलढाणा, जाताना काही अमरावती, फसवणुकीच्या अकोला, घटना वाशिम, देखील घडत यवतमाळ असतात. या याचाच जिल्ह्याचा विचार समावेश करून आहे. टप्प्याटप्प्याने तर शेतकरी मित्रांनो, या 12 ठिकाणी बघा, जिल्ह्यामध्ये या 3 भागामध्ये दिवसामध्ये कापूस, पैसे सोयाबीन वाटण्याचे या आदेश पिकाची मोठ्या मुख्यमंत्री प्रमाणात माणिकराव लागवड होत कोकाटे असते. आणि विदर्भात मुख्यमंत्री शेतकऱ्यांना आपल्या आर्थिक राज्याचे संकटातून देवेंद्र बाहेर फडणवीस काढण्यासाठी
यांनी सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी दिलेले आहे. अमरावती त्यामुळे तुम्हाला उद्या असतील नमो शेतकरी सर्वांना या योजनेच्या ठिकाणी आता बघा मदत मिळणार आहे. 7व्या हप्त्याचे या ठिकाणी शेतकरी बांधवांना 2000 रुपये देणार आहे. नागपूर विभागामध्ये वर्धा, कोणत्या नागपूर, 12 भंडारा, जिल्ह्यामध्ये गोंदिया नमो या शेतकरी ठिकाणी योजनेचे वर्धा, पैसे येणार नागपूर, भंडारा, आहेत. गोंदिया, नक्की बघा. आता गडचिरोली 12 या जिल्हे आहेत जिल्ह्यातील ते म्हणजे शेतकऱ्यांना मदत उद्यासाठी मिळणार आहे. आहेत. या आता 12 भागामध्ये जिल्हे भात, निवडलेत. या कापूस, 12 डाळीचे जिल्ह्यामध्ये जर मोठ्या तुमचा प्रमाणामध्ये जिल्हा उत्पादन असेल होत असते. तर नक्की बघा, विशेष तुम्ही भात लक्ष देऊन उत्पादनाला बघा. मित्रांनो बघायचं आहे. मदतीचा हे 12 हात जिल्हे तुम्हाला लगेच मिळणार आहे. सांगणार आहे. आणि याचा पण फायदा त्याआधी शेतकऱ्यांना होणार आहे. मित्रांनो, आता शेतकरी बांधवांनो या येथील योजनेतून काही अपात्र पाहायला केलं गेलं जाणार आहे. तर कोणकोणत्या सावनेर असेल, शेतकऱ्यांना रामटेक अपात्र असेल, करण्यात येणार या आहे. शेतकऱ्याच्या याची खात्यामध्ये यादी सुद्धा या सरकारच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना ठिकाणी देखील जाहीर मदत मिळणार केलेलं आहे. आहे. यामध्ये जमा करण्याची बघा, प्रक्रिया ज्या देखील सुरू करण्यात येणार आहे. शेतकऱ्याच्या बघा, घरामध्ये 24 घंटेच्या पिवळे किंवा आतमध्ये केसरी शेतकऱ्याच्या रेशन कार्ड खात्यामध्ये नसणार आहे. हे त्यांना पैसे जमा आता होण्यास नमो सुरुवात देखील शेतकरी होणार आहे. जो हप्ता आहे, राज्य शासनाच्या तो हप्ता उद्या माध्यमातून ठिकाणी या प्रकारचे मिळणार आदेश नाही. देखील देण्यात आले आहेत. ज्यांच्याजवळ या पिवळे ठिकाणी किंवा महत्त्वाचे केसरी रेशन शेतकऱ्याच्या कार्ड खात्यामध्ये आहे, पैसे जमा त्यांना होणार आहे. फक्त जिल्ह्याची उद्या यादी देखील नमो आपण चे पाहिलेलं 2000 आहे. रुपये शेतकरी मिळणार आहे. बांधवांनो, आता बघा, आजची जिल्ह्याची कोणाकोणाला यादी जो आपण या ठिकाणी पाहून घेतली. रेशन कार्ड आता नसेल, उर्वरित त्यांना जिल्हे या मिळणार ठिकाणी नाही. पाहून रेशन घेऊयात. कार्ड असेल तरच उर्वरित तुम्हाला जिल्हे राहिलेल्या पैसे जिल्ह्यामध्ये मिळणार. पीक विमा तुम्हाला हा जर येणाऱ्या खात्यामध्ये हप्त्यामध्ये वाटप 2000 होऊ रुपये शकतो. पाहिजे असेल आता तर तुम्हाला जे आता काही तुमच्या राहिलेले घरामध्ये जिल्हे आहेत
त्याची यादी आपल्याला जेव्हा मिळेल तेव्हा सुद्धा आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत. उरलेल्या जिल्ह्याला शेतकरी बांधवांनो काळजी करायची कोणतीही गरज नाही, कारण की टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो राहिलेल्या जिल्ह्यात देखील लवकरात लवकर पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून जे शेतकरी बांधव संपूर्ण महाराष्ट्र शेतकरी बांधवांना माहितच कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. जी तुमची नुकसान भरपाई लवकरच तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा व्हायला देखील सुरुवात होणार आहे. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे दुसरा टप्पा या ठिकाणी शेतकरी बांधव दुसऱ्या टप्प्याची रक्कम आहे ती सर्वात जास्त मिळणार आहे. 10,000 प्रमाणे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होण्याची माहिती प्रशासनाने व्यक्त केली आहे. तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला सोबत एक महत्त्वाचे अपडेट म्हणजे तुमची जी ई-केवायसी करून घेणं अतिशय गरजेचं आहे. ई-केवायसी तुम्हाला अनिवार्य करण्यात आले. जर तुमची ई-केवायसी केली नसेल तर तुमच्या घरामध्ये लाडकी विमा बहीण मिळवण्यात योजनेचे अडचण येऊ पैसे शकते. घेत असेल त्यामुळे आणि तुमच्या तुम्ही पीक नमो विम्याचे शेतकरी पैसे योजनेचा तुम्हाला पण मिळणार नाहीत. पैसे घेत त्यामुळे असतील तर तात्काळ तुम्हाला आता ई-केवायसी लक्षात करून घ्या. ठेवा. नमो शेतकरी शेतकरी बांधवांनो, योजनेचे 2,000 रुपये तुमचा हक्काचा निधी मिळणार नाही. तुमच्या फक्त तुम्हाला या तुमच्या ठिकाणी घरातील मिळणार आहे. बायकांना तुम्हाला 500 येत्या रुपये 24 मिळणार. तासामध्ये हा असं पीक विमा अजितदादा तुमच्या पवार बँकेच्या खात्यामध्ये यांनी जमा होणार स्पष्टपणे असली त्या सर्वात ठिकाणी माहिती सांगितलेलं आहे. समोर आता आली या आहे. ठिकाणी तर तुम्ही ही नक्कीच होती ऐकलं आजची असणार. महत्त्वाची अपडेट. शेतकरी मित्रांनो, आपल्या घाबरून चॅनलवर जाण्याचं नवीन आले कोणतेही कारण नाही. तर असलं तर तुम्हाला तुम्हाला 12 चॅनलला जिल्ह्याची सबस्क्राईब यादी करून घ्या देखील सांगतो. आणि तुम्हाला त्यामध्ये पाहिलं तुम्ही तर खातं व्हिडिओला खोललंय लाईक का? देखील करायला आता विसरू बघा नका. शेतकरी हा मित्रांनो, व्हिडिओ कसा या वाटला ठिकाणी जास्तीत जास्त दुसऱ्या ज्याच्याकडे लोकांना शेअर पिवळे करण्याचा किंवा प्रयत्न केसरी करा. रेशन कार्ड धन्यवाद असेल शेतकरी तर तुमच्या मित्रांनो. बँकेचा जो अकाउंट आहे, अकाउंट नंबर असेल, आधार कार्ड लिंक असणं अतिशय गरजेचं आहे. तुमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन अजिबात नको तातडीची मदत पोहोचवण्यात येत आहे. नसलं पाहिजे. काही या परंतु भागातील शेतकरी मित्रांनो, कपाशी तुम्हाला आणि वाटत असेल की सोयाबीन आमच्याकडे पिकाचे ट्रॅक्टर नुकसान झालेलं आहे, आहे. एखादी त्यांना भाड्याची देखील गाडी मदत आहे, मिळणार आहे. तर आता शेतकरी पुढील मित्रांनो विभाग तुम्हाला अत्यंत काही गरजेचा टेन्शन घ्यायचं असणार नाही. आहे. तो कारण या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून म्हणजे लातूर विभाग नियमामध्ये स्पष्टपणे मध्ये लातूर विभागामध्ये भाड्याची 4 चाकी धाराशिव, असेल तर नांदेड, तुम्हाला कोणताही परभणी, प्रॉब्लेम नाही. हिंगोली तुमच्या घरामध्ये या जर सर्व ट्रॅक्टर जिल्ह्याच्या असेल शेतकऱ्यांना त्यामुळे कोणताही 24 प्रॉब्लेम नाही. तासाच्या आता आतमध्ये शेतकरी सर्व म्हणल्यावर मदत ट्रॅक्टर मिळणार आहे. 100% असणार. आणि शेतकऱ्याच्या मला बँक ट्रॅक्टर खात्यामध्ये असल्यावर जो तुम्हाला पीक कोणताही विम्याचे प्रॉब्लेम पैसे नाही. ते जमा तुम्हाला होणार नमो आहेत. शेतकरी आणि योजनेच्या शेतकऱ्याच्या माध्यमातून खात्यामध्ये आता पीक विम्याचे तुम्हाला पैसे जमा व्हायला या देखील योजनेचे सुरुवात झाली 2,000 आहे. रुपये या सातव्या भागामध्ये हप्त्याचे मिळणार आहेत. तूर, मग आता मका, शेतकरी मित्रांनो, हरभरा तुम्हाला प्रश्न या पडला असेल पिकांचे मोठ्या आम्ही सगळ्या प्रमाणामध्ये अटीमध्ये नुकसान झाले होते. बसतो. आम्हाला तर उद्या लातूर कोणत्या विभागाला 12 देखील जिल्ह्यामध्ये या नमो ठिकाणी पीक शेतकरी विम्याचा योजनेचे दुसरा 2,000 टप्पा रुपये मिळणार आहे. येणार आहेत. आता पुढील 12 विभाग या लवकर जिल्ह्याची पाहून यादी घ्या. काय आहे? आणि ही त्यानंतर सुद्धा तुम्हाला सांगणार अमरावती हा आहे. विभाग यादी समोर अमरावती आल्या राज्य बुलढाणा, सरकारच्या अमरावती, माध्यमातून अकोला, आता वाशिम, ती जाहीर देखील यवतमाळ करण्यात या आली आहे. जिल्ह्याचा 12 समावेश आहे. जिल्ह्याची यादी तर शेतकरी आता या मित्रांनो, या ठिकाणी ठिकाणी बघा उद्यासाठी 12 या जिल्हे, भागामध्ये परवासाठी 12 कापूस, जिल्हे, सोयाबीन या त्यानंतर पिकाची तिसऱ्या मोठ्या दिवशी प्रमाणात लागवड होत 12 असते. जिल्हे असे विदर्भातील टप्प्याटप्प्याने 3 शेतकऱ्यांना दिवसामध्ये आर्थिक संकटातून बाहेर 36 जिल्ह्यामध्ये हे काढण्यासाठी पैसे वाटले ही जाणार मदत आहेत. पुरवली जाणार राज्य आहे. सरकारच्या म्हणजेच माध्यमातून अमरावती 3 विभागातील जे दिवसामध्ये काही छोटे खेडेपाडे 3 असतील दिवसाच्या या आतमध्ये सर्वांना या नमो ठिकाणी शेतकरी मदत मिळणार आहे. योजनेचे 12,000 कोटीचा निधी शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारच्या नागपूर विभाग आहे. माध्यमातून नागपूर वितरित करण्यात विभागामध्ये आलेला आहे. वर्धा, आणि तो नागपूर, देखील भंडारा, वाटला देखील गोंदिया जाणार आहे. या ठिकाणी राज्य वर्धा, सरकार, नागपूर, भंडारा, त्यामुळे गोंदिया, शेतकरी मित्रांनो, गडचिरोली आता या तुम्हाला जिल्ह्यातील जी राज्य शेतकऱ्यांना मदत सरकारच्या मिळणार आहे. माध्यमातून या 12 भागामध्ये जिल्ह्याची भात, यादी कापूस मला या डाळीचे ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आलेली आहे. उत्पादन त्या होत असते. जिल्ह्याची यादी विशेष या भात जिल्ह्याच्या उत्पादनाला यादीमध्ये तुमचं नाव आहे का, मदतीचा तुमचा हात जिल्हा आहे का, मिळणार आहे. नक्की बघा. आणि याचा आता फायदा 14 शेतकऱ्यांना होणार आहे. तुम्हाला आता सांगितलं शेतकरी 14 बांधवांनो, बँकेमध्ये येथील तुमचं खातं काही असेल तर पाहायला बिनधास्त गेलं राहायचं तर आहे. सावनेर 12 असेल, जिल्ह्याची यादी रामटेक देखील असेल, मी या लगेच वाचून शेतकऱ्याच्या दाखवतो. खात्यामध्ये यामध्ये या सर्वात पहिला जिल्हा तालुक्यातील आहे तो म्हणजे शेतकऱ्यांना देखील लगेच मदत लक्ष मिळणार आहे. देऊन बघा. आणि जमा 12 करण्याची जिल्ह्यामध्ये आता प्रक्रिया बघा, देखील सुरू करण्यात ठिकाणी येणार आहे. उद्या पैसे बघा, एकतर येणार 24 आहेत. घंटेच्या 12 जिल्ह्याची आतमध्ये यादी पहिला शेतकऱ्याच्या जिल्हा तो खात्यामध्ये म्हणजे हे अहिल्यानगर. पैसे जमा होण्यास सुरुवात अहिल्यानगर होणार आहे. जिल्ह्यामध्ये राज्य शासनाच्या पैशाला सुरुवात माध्यमातून होणार आहे. या प्रकारचे दुसरा जिल्हा आदेश तो देखील म्हणजे देण्यात आले. अकोला. या तिसरा ठिकाणी जिल्हा तो महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्याच्या अमरावती. खात्यामध्ये पैसे चौथा जमा जिल्हा होणार आहेत. शेतकरी जिल्ह्याची मित्रांनो यादी देखील छत्रपती आपण संभाजीनगर. पाहिलेलं आहे. शेतकरी दुसरा बांधवांनो, पाचवा आजची जिल्हा तो जिल्ह्याची म्हणजे यादी बीड. आपण या सहावा ठिकाणी जिल्हा तो पाहून म्हणजे घेतले. आता भंडारा. उर्वरित जिल्हे या त्यानंतर ठिकाणी पुढचा पाहून घेऊया. जिल्हा तो म्हणजे लक्षद्वीप उर्वरित बघायचा जिल्हे आहे. राहिलेल्या जिल्ह्यामध्ये पुढचा पीक जिल्हा विमा हा देखील येणाऱ्या पाहू शकता. हप्त्यामध्ये वाटप सातवा होऊ जिल्हा शकतो. सांगितला बुलढाणा. आता जे आठवा काही जिल्हा राहिलेले सांगितला जिल्हे तो म्हणजे त्याची चंद्रपूर. यादी आपल्याला नववा जेव्हा जिल्हा मिळेल तो म्हणजे तेव्हा धुळे. सुद्धा आपण या दहावा ठिकाणी जिल्हा पाहून आहे घेणार आहोत. गडचिरोली. उरलेल्या त्यानंतर जिल्ह्याला बघा, शेतकरी बांधवांनो 12वा काळजी जिल्हा आहे करायची गोंदिया. कोणतीही गरज त्यानंतर नाही. पुढचा कारण की जिल्हा आहे तो टप्प्याटप्प्याने म्हणजे सर्व अतिशय जिल्ह्यामध्ये महत्त्वाचा जिल्हा आहे. पीक विम्याचे 12वा पैसे जिल्हा शेतकऱ्यांना आहे तो मिळणार म्हणजे आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो 12 राहिलेल्या जिल्हा जिल्ह्यात देखील सांगितलंय. लवकरात यामध्ये लवकर पुढे हा मागे पीक विमा जिल्हे झाले. तुमच्या खात्यामध्ये परंतु जमा होऊ जिल्ह्याचं शकणार नाव आहे. बघा. त्यामुळे गोंदिया, जे त्यानंतर शेतकरी बांधव आहेत, हिंगोली. शेतकरी या संपूर्ण ठिकाणी महाराष्ट्र देखील शेतकरी बांधव या आहेत. 12 जिल्ह्यामध्ये कोणतीही नमो काळजी शेतकरी करण्याची योजनेचे गरज 2,000 नाही. रुपये जी तुमची येणार आहे. नुकसान भरपाई मित्रांनो, लवकरच तुमच्या कोणतीही बँकेच्या काळजी खात्यामध्ये करण्याचं कारण नाही. जमा व्हायला देखील कोणतीही सुरुवात होणार आहे. 2,000 रुपये शेतकऱ्याच्या दुसरं खात्यामध्ये महत्त्वाचं सोडले काम जाणार म्हणजे आहे. अशी दुसरा मोठी टप्पा माहिती आता
समोर आले. ठिकाणी पहा, शेतकरी मित्रांनो, 12 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा नसेल ती सर्वात जास्त मिळणार आहे. कारण नाही. 10,000 तुम्हाला सुद्धा सरकारच्या माध्यमातून पैसे सोडले जाणार. ही रक्कम आता कोणत्या शेतकऱ्यांना यामधून वगळण्यात येणार आहे असं सरकारला सांगण्यात आले. तुम्हाला सर्वांना पैसे मिळणार आहे. म्हणजे सरकारबद्दल जी केवायसी करून घेणं आता तुमचं आता वाढवायचं का नाही ही केवायसी तुम्हाला अनिवार्य करण्यात चालू आहे. जर तुमची मंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला पीक विमा शेतकरी योजनेचा हप्ता वाढवू, त्यामुळे अशा प्रकारे निवडणुकीच्या अधिक मिळणार नाही. त्यामुळे तू अजून तरी तू वाढवला नाही.
शेतकरी बांधवांनो, येणार नमोसिंधू योजनेचा सातवा हप्ता आहे. यामध्ये मला या वाढवण्याची ठिकाणी दाट मिळणार शक्यता आहे. आहे. कारण मला येत्या मुख्यमंत्र्यांनी 24 सर्वांना तासामध्ये हा हा शब्द बिल दिलेला आहे. तुमच्या बँकेच्या त्यामुळे खात्यामध्ये शेतकरी जमा मित्रांनो, होणार असतील. नमोसिंधू सर्वात योजनेचे पैसे माहिती तुम्हाला समोर आले. लवकरच येणार तर आहे. ही होती आणि ते आजची देखील महत्त्वाची वाढवून अपडेट. येईल का नाही यावर आपल्या चॅनलवर अजून नवीन माहिती आले आली नाही. तर असलं तर शेतकरी तुम्हाला मित्रांनो, चॅनलला तुम्हाला अशा सबस्क्राईब करून प्रकारचे घ्या. नवनवीन आणि व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी पाहिजे तर व्हिडिओला लाईक तुम्हाला देखील संभाजी करायला अर्जुन विसरू नका. कुराळे या हा YouTube व्हिडिओ कसा चॅनलला वाटला? सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त आणि दुसऱ्या हा व्हिडिओ लोकांसुद्धा शेअर आवडल्यास करण्याचा प्रयत्न जास्तीत करा. जास्त दुसऱ्या शेतकरी धन्यवाद बांधवांना शेतकरी शेअर मित्रांनो. करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.